मित्र आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. रवी दादा आपले वेलकम, आपले स्वागत. माझ्या सुरुवात क्वार्टर फायनलचा पहिला बॉल पडतोय. वेगावरती स्वार होणारा मयूर शिंदे, तर एका बाजूला रामेगरचा पॉवर हिटर ऋतिक कदम. पहिला बॉल बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी हांबरी तुंबरी सुरू झाली. पहिला बॉल, पहिली धाव धावफलकावरती आली आहे. ऋतिक कदम सारखा एक पॉवरफुल बॅट्समन एका बाजूला आहे, एका बाजूला वेगावरती स्वार होणारा एक गोलंदाज म्हणून जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेला मयूर शिंदे. ओ सोडून दिलाय, वेग चांगला होता परंतु दिशा पाहावी लागेल. अंपायर कॉर्डचं वाईड, बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल होता. आपण चर्चा करतो मयूर शिंदे यांच्या वेगाबद्दल, परंतु दिशेवरचं नियंत्रणही फार महत्वाचं आहे. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला तुम्ही हळू गेलात तरी चालेल. त्याच्यामुळे इथे बॉल आता योग्य दिशेने टाकावे लागतील. मयूर शिंदे पुन्हा तयार. ओ फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, टाकासूर लावू दिला नाही, बॉल डॉट आलाय. मयूर शिंदे यांनी काय केलं की डावपेच उधळून लावले, ओळखलं की कशा फटक्यासाठी ऋतिक कदम तयार आहे. ते डावपेच उधळून लावलेले आहेत. बॉल डॉट आला. ऋतिक कदम पुन्हा तयार. पाठीमागच्या 2 सामन्यांमध्ये ऋतिक कदमने जो खेळ केलाय ना तो कौतुकास्पद आहे. षटकातला पुढचा बॉल, बॉलर तयार. मयूर शिंदे, क्रॉस अँगल, कमी गतीचा बॉल आणि तो निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वाढदिवसाला कापतात केक आणि ऋतिक कदमचा फटका आहे. नंबर 1 षटकार. काय फटका खेळला. कमी गतीचा बॉल, जी स्ट्रेंथ होती ना मयूर शिंदे यांची ती ओळखली आणि कमी गतीचा बॉल पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. हा असा बॉल आहे मयूर शिंदे यांच्याकडे, ज्या बॉलने बऱ्याचशा फलंदाजांना अडचणीमध्ये आणलं. आता तोच बॉल मयूर शिंदेला अडचणीमध्ये आणतोय. पुन्हा एकदा मयूर शिंदे तयार. ऋतिक कदम, ओ शरीरापासून दूर ठेवलेला बॉल. आता हा बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा तीच हमरी तुमरी सुरू आहे. कुरघोड या मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे विरुद्ध ऋतिक कदम. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 8 धावा. बॅटिंग करताना रामेगर. षटकातील शेवटचे अजूनही काही बॉल बाकी आहेत. मातोश्री चषक आपण अनुभवतोय. या 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय. ओ चांगलाच टाकलाय, खोलवर टप्प्याचा टाकलाय, बॉल डॉट आलाय. ही स्ट्रेंथ आहे मयूर शिंदे. प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे कशा प्रकारे हाताळायचा, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे मिश्रण कशा प्रकारे दाखवायचं, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एक वेगळा प्रयोग करायचा. गोलंदाजीमध्ये असणारी विविधता, असणारं मिश्रण प्रखरतेने मयूर शिंदे यांनी अंमलामध्ये आणलंय. एक गोलंदाज म्हणून एखादा खेळाडू एखाद्या प्रीमियर लीगचा चॉईस खेळाडू होऊ शकतो हे दाखवलं मयूर शिंदेने. ओ भन्नाट वेगेष्ट्यांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड. धावसंख्या एकदा आपण सांगूया. बॅटिंग करताना रामेकरने किती बनवलेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, तर बनवल्या धावा 8, 1 गडी बाद. ऋतिक कदम सारखा फलंदाज आउटून माघारी गेलेला आहे. पहिल्यावरचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर आता 2 सुरुवात होईल. तेजस शिंदे यांना गोलंदाजी मार्गवरती आणलेला आहे. ओव्हर नंबर 2 साठी मातोश्री चषक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. कैलासवासी सौ सावित्रीबाई गोविंद कदम यांच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेट स्पर्धा आणि त्यांचे काही नातवंड या ठिकाणी आलेले आहेत. कैलासवासी सौ सावित्रीबाई गोविंद कदम यांच्या लाडकी नात
वैष्णवी विलास सकपाळ यांचं आगमन आहे. त्याचबरोबर हर्षद विलास सकपाळ आणि करण संजय कदम या सर्व नातवंडांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वजण वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलात. आपलं स्वागत. परंतु हा बॉल ज्या प्रकारे खेळलाय, बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आकाशाची उंची मोजत आलेला हा षटकार. ओव्हर नंबर 2चं स्वागत केलेलं आहे. ते षटकाराने आडव्या बॅटने केलेला प्रहार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना रोहित कदमच्या बॅटिंगचा बोलबाला सुरू झाला. आपला पॅटर्न आहे हटके. आपण ज्यावेळेस स्ट्राईक वरती येतो ना त्यावेळेस मारतो मोठे फटके. हेच या बॉलच्या पाठीमागे रोहित कदमने सांगितलं. एक युवा खेळाडू तेजस शिंदे समोर एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनशी मारेल गप्पा. बाहुबली मध्ये होता कटप्पा. बॉल सीमारेषा पार. चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रामेगर टीमची सुरू आहे. ज्या प्रकारचा खेळ पहिल्या ओव्हरमध्ये टीम कुरोशीने केला. 50 धाबा मारा, तुम्हाला 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार मारा, 500 रुपये. लागोपाठच्या 3 विकेट घ्या, तरी देखील तुम्हाला 501 रुपयाचा पुरस्कार आहे. विजय भाई शिंदे यांच्या माध्यमातून षटकातला तिसरा बॉल. तेजस शिंदे समोर रामेगरचा रोहित कदम. ओके, करेक्शन आपण करूया. क्षितिज गोलंदाजी मार्ग क्षितिज शिंदे. हा व्हाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. क्षितिज शिंदेने अनेकदा गोलंदाजी केलेली आहे. महत्वपूर्ण षटक आहे. मयूर शिंदे यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे त्याच प्रकारची बॉल इथे हाताळावे लागतील. परंतु एका बाजूला बांधून कुणाला ठेवायचं आहे तर नाव आहे रोहित कदम. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, येस इट इज. तसंच घडलं. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे आल्या. या ओव्हरमध्ये अजूनही बऱ्याचशा ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष. स्ट्रायकर इनला रोहित कदम. ओ, वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल डॉट आलाय. म्हणजे ही जी दिशा, हा जो टप्पा आहे ना तो नेहमी फलंदाजांना अडचणीमध्ये आणतो आणि त्याच प्रकारचा प्रयत्न इथे केला. बॉल डॉट आलेला आहे. मनोबल वाढवणारा हा बॉल डॉट येतोय. क्षितिज शिंदे पुन्हा तयार होईल. एक भेदक गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे कुरोशी गावामध्ये. असा खेळाडू. परंतु एका बाजूला रामेगरचा हिटमॅन रोहित कदम. ओ, इथे काय झालं? पंचांकडे आता दाद मागितले. वाईड असेल की नो असेल आता याची चर्चा पंच करतील. निर्णय काय येईल? निर्णय प्रलंबित आहे, पेंडिंग आहे. 2 पंच आता एकत्रित येतील, चर्चा करतील. चर्चेने एखादा विषय सुटू शकतो आणि या बॉलचा तो विषय सुटेल का? एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटी आलेली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. पंच आता आपल्या जागेवरती येतील, निर्णय देतील की प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलं काय. नो बॉल +1 म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती आता फलंदाजाला मुभा आहे मोठा फटका खेळण्याची. पूर्वी क्रिकेटमध्ये फ्री हिट नावाची गोष्ट नव्हती, परंतु फ्री हिट नावाची गोष्ट क्रिकेटमध्ये आली आणि क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर प्राप्त झालं आणि तोच बॉल प्रगती पथावरती. कारण फ्री हिटचा बॉल प्रेक्षकांना बघायला आवडतो. तो टाकावा लागेल आता क्षितिज शिंदे यांना. अग्नी दिव्यातून जावं लागेल, कारण हा असा बॉल आहे ज्या बॉलवरती फलंदाजाला तुम्ही 4च प्रकारे आउट करू शकता, बाकीचे प्रकार बंद होतात. क्षेत्ररक्षणाची विवरचना डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप कव्हर. हे सीमा रेषेलगतचं बॅकअप आहे. फ्री हिटचा बॉल, परंतु कॅच वरती फलंदाज आउट होऊ शकत नाही, रनआउट होऊ शकतो. आणि हो, तेच घडलं. आपण चर्चा केली की फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज 4 प्रकारे आउट होऊ शकतो. रनआउट, बॉल 2दा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे. म्हणजे हे जे काही प्रकार आहेत ना, अशाच प्रकारे एखादा फलंदाज फ्री हिटच्या बॉलवरती आउट होऊ शकतो. धक्का क्रमांक 2 रामेगर.
आणि एकही बॉल न खेळता फलंदाज सुशांत माघारी जाईल. डायमंड डक म्हणजे डकचे असणारे 8 प्रकार आहेत. सिल्वर डक, ब्रॉन्झ डक, डायमंड डक, लाफिंग पियर डक म्हणजे असे जे काही 8 प्रकार आहेत त्यापैकी एक प्रकार म्हणजे डायमंड डक. एकही बॉल न खेळता तुम्ही जर माघारी जाता त्याला डायमंड डक म्हणतात. ऑन साईडला खेळलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्येचा वेग आता मंदावला. बनवलेले आहेत बॅटिंग करताना रामेगरने आता 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला नंतरच्या मॅचचा टॉस फ्रेश मॅच होईल. ब गटातला पहिला सामना सोनाट ब विरुद्ध दाबेकर. टॉस साठी रिपोर्टिंग करा, तयार राहा. नाणेफेकीचा कल तुमचा केला जाईल. मातोश्री चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अरुणबाई कदम, आनंद कदम यांच्या मातोश्री, कैलासवासी सौ सावित्रीबाई गोविंद कदम यांच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेट स्पर्धा आहे. आई जरी आज आपल्यामध्ये नसली ना तरी ती विचाराने, संस्काराने, प्रेमाने, मार्गदर्शनाने, आशीर्वादाने नेहमी आपल्या सोबत असते. आणि अशाच आईच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन म्हणजे मातोश्री चषक. आई ही आई असते, मग ती कोणाची असू द्या. आई हे जगातलं असं न्यायालय आहे ना, तुम्ही एखादी चूक जर केली तर सर्वाधिक माफी देणारं न्यायालय म्हणजे आई. त्याचबरोबर नवयुग पतसंस्था व्यवस्थापक यांच्या माध्यमातून आपल्या पारितोषिक आल्या क्रिकेट स्पर्धेला रवींद्र दळवी जे म्हाते गावचे जावली तालुक्यातले त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आलेली. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. आपण केल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य आलेलं आहे. अरुणबाई कदम यांचे ते चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला फुलाची पाकळी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्ग वरती स्वप्नील शिंदे लाल्या गोलंदाजी मार्ग वरती. ऑन साईडला चाबूक जसा ओढावा ना तसा या बॉल वरती फटका खेळलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा षटकार. चाबूक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आलाय. स्ट्रायकर एंडला कोण आहे? रोहित कदम. काय फटका खेळला. लाल्याचं स्वागत केलं या बॉलने षटकाराने. आता शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. रोहित कदम विरुद्ध स्वप्नील शिंदे लाल्या असं बॅटल. सोडून दिला बॉल. अंपायर कडे सवाईट. बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका चांगल्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, सुबक अशा ट्रॉफीज आहेत. प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार, मेडल, एनर्जी ड्रिंक, ट्रॉफी आहे. अशी पारितोषिकांची उधळण असणारी क्रिकेट स्पर्धा. त्याचबरोबर वैयक्तिक बरीचशी पारितोषिक या क्रिकेट स्पर्धेमध्ये आहेत. सोशल मीडियावरती या क्रिकेट स्पर्धेला चांगली प्रसिद्धी आहे. 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. 2 कॅमेरे या क्रिकेट स्पर्धेला आहेत जे कव्हर करतायत. म्हणजे अशा प्रकारे या क्रिकेट स्पर्धेचं आपण विश्लेषण करूया. धावसंख्या एकदा सांगूया. 33 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल त्या संघाला एक तरी पारितोषिक या स्पर्धेतलं मिळेल. 4 पैकी 1. त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. जो संघ जिंकेल तो उद्या डायरेक्ट येईल सेमीफायनल साठी. ऑन साईडला 8व्या बॅटने लॉंग ऑन बॉलच्या खाली विकेटचं बटन. फलंदाज इथे रोहित कदम माघारी. बिग विकेट गॉन. रोहित कदम निर्णायक क्षणी माघारी चाललेला आहे. 8व्या बॅटने मोठ्या फटक्यासाठी गेले खरे, परंतु फटक्यातील लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. 33 वरती धक्का क्रमांक लागला. तो आता 3रा. शेवटचे अजून किती बॉलचा खेळ बाकी आहे तर या ओव्हरमध्ये 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 3 बॉल मध्ये इथून पुढे जर 15 धावा जरी आल्या तरी 50च्या जवळपास जाता येईल आणि तोच प्रयत्न करावा लागेल कारण समोर यंगस्टर कुरुशी सारखा संघ आहे. चला सोनाट ब आणि त्यांच्या विरोधामध्ये दाबेकर
तुम्हाला तयार राहावं लागेल, तुमच्या नंतरची मॅच आहे. टीम सोनाट ब विरुद्ध दाबे दाबेकर, त्याच्या खालोखाल वेळापूर विरुद्ध सोनपार, अहिरे वानवली विरुद्ध कोट्रोशी, अहिर विरुद्ध वाळणे, असे काही सामने आज होणार आहेत. उद्या 16 संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होत आहेत. आज 16 संघ खेळत आहेत. बॉलर पुन्हा तयार. स्वप्नील शिंदे लाल्या आणि सेकंडला बॅटिंग मध्ये विशाल. कट करण्याचा प्रयत्न, डिक्लेअर एक धाव असेल, कारण इथे विकेट किपरला बॉल स्टॉप करता आलेला नाहीये. बॅटची एज आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. ही वेळ बॉलला सन्मान देण्याची नाहीये, तर ही वेळ बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवण्याची आहे, कारण शेवटचे काहीच बॉल बाकी आहेत. त्यामुळे आक्रमणाशिवाय इथे पर्याय नाहीये. शेवटचा बॉल टॉस आणि रिपोर्टिंग करा. सोनाट ब आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ दाबे दाबेकर. फटका आता चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला. लांबी फटक्यातली बघावी लागेल. पकडली कॅच. पहिला डाव संपला आणि क्वार्टर फायनलच्या या मॅच मध्ये रामेगरने प्रथम बॅटिंग करताना बनवल्या धावा 35. आता विजयासाठी बनवायच्या आहेत यंगस्टर कुरोशीला धावा 36. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. सोनाट ब आणि त्यांच्या विरुद्ध दाबे दाबेकर रिपोर्टिंग करा. या इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होत आहे. टीम सोनाट ब आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे दाबे दाबेकर. चला, पहिला डाव संपलेला आहे. कुरोशी टीम बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि रामेगर टीम तुम्ही फिल्डिंग लावा. नाणेफेकीचा कौल आपण यानंतर करूया. ब गटातला पहिला सामना आहे सोनाट आणि त्यांच्या विरुद्ध दाबे दाबेकर. या मॅचचा होईल टॉस. रवी दळवी यांना विनंती आहे. नवयुग पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत, जावली तालुक्यातील महाते गावचे क्रिकेटर आहेत, त्यांच्या शुभासे केला जाईल टॉस. त्यांना विनंती या क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे, एक चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांच्या शुभासे आपण टॉस करूया. या दोन्ही कॅप्टन्स आपण या. रवी दळवी यांच्या शुभासे टॉस आपण करत आहोत. सोनाट ब तुम्हाला मागायचं एका बाजूला मातोश्री चषक आणि एका बाजूला खंबील चोरगे. ओके, कोण आवाज येणार? सोनाट ब. कॉइन स्पिन करूया. मातोश्री चषक आणि आलेला आहे ते खांबिल चोरगे, म्हणजे ज्या गावाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आलेली आहे. टॉस जिंकताय दाबे दाबेकर टीम. टॉस किती महत्वाचा आहे, काय घेत आहे? टॉस खूप महत्त्वाचा होता आमच्यासाठी, कारण टीमचा निर्णय आधीच होता की टॉस जिंकल्यानंतर आपण फलंदाजीसाठी जाऊ आणि योग्य तो टार्गेट देऊन आपण डिफेंड करायला ट्राय करू. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे. 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, आईच्या नावाने क्रिकेट स्पर्धा होते. आपल्या भावना कशा आहेत? आईचं महत्व आपल्या जीवनामध्ये किती आहे? आईचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एकदम खूप जास्त आहे आणि ते समजवायची कोणाला गरज नाही आहे. जो तो आपला आईचं महत्त्व स्वतः समजून जातो. आई आई असे. आता सोनाट बकडे जाऊया. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचाच निर्णय तुमचा होता का? हो, टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय होता. टॉस मनासारखा झाला असं गृहीत पकडूया. आईच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आहे. आपल्या भावना कशा आहेत? टॉस तर मनासारखाच झाला आहे. आईच्या भावना म्हणजे बोलायला तेवढं कमीच आहे. आईचं प्रेम शब्दात लिहिता येणार नाही. तुम्हाला शुभेच्छा. सोनाट ब दाबे दाबेकर टीम मॅचची तयारी करा. मान्यवरांचा आभार मानूया. टॉस झालेला आहे आणि टॉस मध्ये काय झालं? दाबे दाबेकर टीमने टॉस जिंकला. सांगितलं की आम्ही बॅटिंग करतोय आणि आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षण करण्यासाठी सोनाट ब ला. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मातोश्री चषक, गाव आहे खांबिल चोरगे. घुमू दे जय घोष
36 धावांचं लक्ष आहे. येणारे 18 बॉल 17 क्रमांक 2 ला होते सुरुवात. सायकल जोडी आली. पहिला बॉल, बॉलवर तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, स्वप्नील शिंदे लाल्याने पहिलाच बॉल पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय स्वप्नील शिंदे लाल्याने. ताबडतोड बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. सुशांत कदमच्या पहिल्याच बॉलचं स्वागत केलं षटकाराने. आपला पॅटर्न आहे हटके. आपण मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मारतो मोठे फटके. हे सांगितलं. आपली झलक सबसे अलग. लाल्या तयार. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार हॅट्रिक घेतली मारली तर 500 रुपये. विकेट हॅट्रिक घेतली तरी 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला आहे. सिंगल मिळेल. म्हणजे दोन्ही टीम वरती कौतुकाची थाप. 7 धावा धावफलकावरती आल्या. चांगला बॉल टाकला. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख शस्त्र असतं आणि त्याचाच वापर इथे केला. यॉर्कर पद्धतीचा बॉल टाकला. सिंगल मिळाली. सायकलला फलंदाज सागर शिंदे एक पॉवरफुल बॅटर. मधल्या फळीतले आहेत परंतु आता सायकल जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. प्रमोट केलं त्यांना कारण पाठीमागच्या मॅचमध्ये खेळ त्यांनी चांगला केला आणि त्यासाठी की काय टीमने पाहिलं प्रमोट केलं. म्हणजे ज्या दिवशी तुमची बॅट चालते ना त्या दिवशी तुम्हाला निश्चित प्रमोट केलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार असंही म्हणतात. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता परंतु वेळेची अचूकता हा फार महत्वाचा घटक आहे. कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा कधीच येत नाही. येणारी वेळ कशी हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रॉपर टायमिंग या शब्दाला जीवनाच्या पटलावरती आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवरती फार मोठं महत्व आहे. तुम्ही वेळेची अचूकता जर साधली तर चांगला फटका येतो. इथे साधता आलाय. सिंगल मिळाली. बॉलर तयार. सुशांत कदम मॅन फ्रॉम रामेगर. ओ बॅक टू द बॉलर. समोरच्या बाजूला पंच केलाय. खेळाडू वेगाने गेले परंतु पाण्यामध्ये बॉल स्टॉप झाला. धावा धावून काढाव्या लागतील आणि हो तेच केलं. एकूण 3 धावा या बॉलच्या पाठीमागे धावून काढलेल्या आहेत. क्वार्टर फायनलची मॅच आहे. प्रत्येक संघाचं स्वप्न असतं की हा सामना जिंकून आम्हाला सेमी फायनल मध्ये जायचंय आणि स्वप्न आता कोणाचं पूर्ण होणार. 32 संघ स्वप्न हेच पाहतात की ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे परंतु ते स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. तुम्ही आतापर्यंत काय केलं त्यापेक्षा तुम्ही या मॅच मध्ये काय करताना याला फार मोठं महत्व आहे. हो चांगला बॉल टाकलाय. खोलवर पद्धतीचा मुबाज दिली नाहीये. खेळाडू होते डीपला. दुसरीचा प्रयत्न चालवलाय खेळपट्टीवरती. बघता बघता 2 धावा. तिसरीचाही प्रयत्न केला. याला म्हणतात गुड रनिंग बिटवीन द विकेट. याला म्हणतात चपळता. याला म्हणतात चातुर्य. हे या बॉलच्या पाठीमागे या दोन्ही खेळाडूंनी दाखवलं. सिंगलला डबल मध्ये डबलला तिहेरी मध्ये. म्हणजे एकूण 3 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. संधी ही चात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. जर तुम्ही उशीर केला तर ते हातावरून निष्ठून जाते. धावसंख्या एकूण धावफलकावरती आहे 14 धावा. 36चा पाठला करायचा. बॉलर तयार. रामेगर विकेटसाठी जावं लागेल. विकेट डॉट बॉल आल्या तर या मॅच मध्ये रामेगर संघ टिकून राहील. मॅच मध्ये पुन्हा एकदा जोमाने येईल. 13 बॉल मध्ये 22 ची झुंज द्यायची आहे. बॉलर पुन्हा तयार. ओ बॅकफूट वरती गेले. हा बॉल चांगला आहे. हा बॉल प्रभावशाली आहे. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 36चं प्रत्युत्तर त्यांना धावा आलेले आहेत. 14 म्हणजे आता 12 बॉल 22 ची गरज. ऐकूया तोपर्यंत एक चांगलं संगीत.
स्पर्धेचं असणारं टायटल सॉन्ग आपण ऐकलं. कैलासवासी सौ सावित्रीबाई गोविंद कदम यांच्या नावावरती असणारी क्रिकेट स्पर्धा, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजे मातोश्री चषक. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. सचिन रामेगर सचिन आलेले आहेत. 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत धावा विजयासाठी 22. ऑन साइडला गुडगा टेकून बॉल खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक ज्याला म्हणतात ना, तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बैठक फटका असा असतो ना की जिथे गुडगा टेकवला जातो, एक पाय बाहेर काढला जातो आणि त्यानंतर असा प्रकारचा फटका खेळला जातो. फुल टॉस. समोर खेळाडू 2, त्यांच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे मेजवानीवरती मारला ताव आणि फलंदाज सागर शिंदे खाऊन गेला या बॉलवरती भाव. षटकार. थँक्यू. मेजवानी स्वीकार केली म्हणजे मेजवानी क्रिकेटच्या परिभाषेमधली म्हणजे फुलटॉस बॉल आणि त्या मेजवानीवरती ताव मारला. या गोष्टी टाळाव्या लागतील. आणखीन एक बॉल आकाशाला गवसणी घालत निघाला. सीमारेषेच्या पलीकडे या बॉल वरती केलं आक्रमण. बॉल करतोय हवाई भ्रमण. आता 9 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. त्यामुळे आता रामेगर टीमला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. असं म्हणतात ना, जहा कोशिशों का कद बडा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. म्हणजेच काय, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला झुकावं लागतं आणि इथे नशिबाला झुकवणार का रामेगर संघ. 9 बॉल मध्ये 9 धावेंची गरज म्हणजे बचाव एका बाजूला पाठलाग. ऑन साइडला हाय फटका खेळला म्हणजे थोडेसे पुढे पाठी झाले. गोलंदाज रिदम बिघडवण्याचा प्रयत्न केला परंतु इथे या बॉलच्या पाठीमध्ये सिंगल आली. आता 8 बॉल 8 ची गरज. या मॅच मध्ये 8 बॉल 8 ची गरज आहे. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है. इथे खेळ चांगलाच करायचा आहे. 8 बॉल 8 ची गरज. सचिन पुन्हा तयार. डावकुरे आताचा एक भेदक गोलंदाज. आपल्या गोलंदाजी मधली भेदकता इथे अंमलात आता आणावीच लागेल. ओ मिस हिट आहे. ओव्हर दी बॉलर हेड. 2 खेळाडू जातील. दुसरीचा प्रयत्न 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. म्हणजे समीकरण बदललंय का, तर हो बदललेलं आहे. आता येणाऱ्या 7 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. एक शॉट आहे म्हणजे 7 बॉल 7 ची गरज. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल. हा बॉल वाईड आहे आणि तो पुन्हा एकदा टाकावा लागेल. आता पुन्हा एकदा 7 बॉल 6 ची गरज. 7 बॉल 6. बॉलर सचिन तयार. ओ लाईन मिस करून बसले आणि या बॉलच्या पाठीमागे यष्टीरक्षकाने डाव उधळून लावला. धक्का क्रमांक लागला. तो बॅटिंग करताना आता पहिला स्वप्नील शिंदे लाल्या स्टंपिंग आउट. सहा बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. 6 बॉल 6 ची गरज आहे. एक सामना असा झाला होता साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत आणि त्या मॅच मध्ये भारतीय टीमला 6 बॉल मध्ये 6 धावांचा बचाव करायचा होता. त्यावेळेस मात्र अपयशाची घंटा कोण बांधणार. समोर आले होते गॉड ऑफ क्रिकेट भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमने साऊथ आफ्रिकेला नमवलं होतं. इथे रामेगर आता कुरोशीला नमवेल का की कुरोशी रामेगरला नमवेल. 6 बॉल 6 धावांची गरज आहे. निर्णायक षटक रोहित कदमने बॉल हाती घेतलाय. ओ पहिला बॉल चांगला टाकला. अपील केली आहे. मॅच बनू लागली. इथे या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय. पंचांकडे अपील केली आहे आणि हो तुम्ही पंचांकडे दाद मागू शकता. हा क्रिकेटच्या खेळाने दिलेला खेळाडूंना अधिकार आहे परंतु पंचांनी दाद फेटाळलेली आहे. इथे
चला मित्रांनो, निर्णयाचा सन्मान करा. 5 बॉल 6 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. चला मॅच सुरू करा. लाईव्हला चेक केलेला आहे. 5 बॉल 6ची या मॅच मध्ये गरज आहे. 5 बॉल 6. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जान होते आणि ते इरादे ते मजबूतच ठेवावे लागतील. 5 बॉल 6चा थरार. बॉलर रोहित कदम. यावेळेला हा बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. मॅच फिनिश करून टाकली आणि विजयाचा कळस रवला सागर शिंदे यांनी. भवानी माता क्रिकेट क्लब घुमू दे नाव गावोगावी, खेळातून वाढू दे कोपा हीच मंडळाची ओळख भारी. मावशी चषक, मावशी चषक, घुमू दे जय घोष. मावशी चषक, मावशी चषक, विजयाचा वाढू दे घोष. थँक्यू. तर यानंतर आता ब गटातल्या फ्रेश मॅचला सुरुवात होईल, परंतु एका मनोगताकडे आपण वळूया आणि ते मनोगत आपण आता त्या मनोगताकडे वळणार आहोत. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण थोडं समोर येऊया. सर्व क्रीडाप्रेमींना विनंती आहे की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठासमोर या अशी विनंती आहे. कृषी टीम या ठिकाणी आहे. सर्वांना ठिकाणी आपण विनंती करूया. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि नेहमीच अरुणभाई कदम यांच्या पाठीमागे ज्यांचं खंबीर साथ असते, अशा व्यक्तिमत्वाकडे आपण वळणार आहोत. कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे पूर्व डॅशिंग अध्यक्ष, समाजसेवक, उद्योजक आपण वळूया या महत्वपूर्ण मनोगताकडे, ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय. दरेगावचे विजयभाई शिंदे यांचं मनोगत आपण ऐकत आहोत. यानंतर धन्यवाद. सर्वप्रथम व्यासपीठावरती उपस्थित सर्वच माझे मित्र आणि जमलेल्या खेळाडूंना देशाला स्वतंत्र होऊन आज 80 वर्षे पूर्ण झाली आणि या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा. कैलासवासी सावित्रीबाई गोविंद कदम आई मातोश्री या नावाने ही स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं निलेशजींची समालोचन मी गाडीमध्ये ज्यावेळी गोरेगाववरून निघालो त्यावेळीपासूनच ऐकत येत होतो. आईच्या विषयी त्यांच्या वाणीमधून येणारे शब्द. निलेशजी खऱ्या अर्थाने